उपस्थित पत्रकार मित्रों, आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावतजी, माजी अध्यक्ष विनायक भाऊ, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रामूभाई तिवारी, आमचे काँग्रेसचे आमचे सहकारी ज्येष्ठ नेते माजी उपाध्यक्ष संदीप भाऊ गड्डमवार, डॉक्टर देवतळे साहेब, सर्व बँकेचे संचालक उपाध्यक्ष आमचे दिगोरेजी आणि माझे सर्व पत्रकार मित्रांनो, खरं तर एक अनौपचारिक किंवा या आजच्या दादासाहेबांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाची जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्तानं चंद्रपूरला आलो आणि आपल्याशी अनौपचारिक चर्चा करावी या उद्देशानं आलो. महाराष्ट्रामध्ये सत्ता आली, सत्ता परिवर्तन झालं असं म्हणणार नाही, सत्ता आली, मुख्यमंत्री बदलले आणि महाराष्ट्रातील एक त्याला आपण असं म्हणू की भारी बहुमत, ज्याला खरं तर याला पाशवी बहुमतच असं म्हणता येईल, अशा प्रकारचं ते बहुमत या सरकारला मिळालं. तो मॅन्डेट दिला जनतेने, खरं तो जनतेचा आहे का हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेपुढे आहे. जो उत्साह पाहिजे, जो जोश पाहिजे, जे वातावरण पाहिजे ते अजिबात महाराष्ट्रात कुठेही दिसत नाही. मंत्र्यांच्या मागे गर्दी पूर्णतः संपली आहे, शासनाची तिजोरी पूर्णतः खाली झाली आहे. 20-20, 25-25 दिवस अनेक विभागाचे कर्मचाऱ्यांचे पगार मिळत नाही आहे. मागच्या महिन्यामध्ये कृषी विभागाचे पगार हे 20 दिवस उशिरा मिळाले. राज्य आता पूर्णतः कर्जबाजारी होऊ नये आणि म्हणूनच आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू अशा प्रकारचं स्टेटमेंट कृषी मंत्र्याला करावं लागतं. आणि निवडणुकीच्या मध्ये मात्र आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पूर्णतः शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू अशा प्रकारची घोषणा जाहीरनाम्यात महाविकास आघाडीनं केलेली आहे. आणि आता आर्थिक परिस्थितीची वाट पाहा म्हणून शेतकऱ्यांना फसवण्याचं काम सुरू झालेलं आहे. यांची आर्थिक स्थिती सुधारेल कधी आणि शेतकऱ्याला कर्जमुक्ती मिळेल कधी, हे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. पण मला वाटतं की हे लोकांना एक जुमलाच होता, हे काही काळाने लक्षात येईल. आत्तापर्यंत नवीन जाचक अटी लावून किंवा ज्या काही शर्ती लावल्या आहेत, नव्यानं काही त्यामध्ये सुधारणा करून महिला लाडक्या बहिणींना जे काही योजना सुरू केली, त्यामध्ये आत्ताच्यापर्यंतच्या कालच्या माहितीप्रमाणे 28,72,000 महिलांचं नाव त्यातून वगळलेलं आहे. आणि आता रोज त्याची स्क्रुटनी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. किमान निम्मे महिलांना त्यातून वगळले जातील ज्या काही अटी आणि शर्ती लावल्या जात आहेत. ज्याप्रमाणे पंतप्रधान किसान सन्मान योजना आणली आणि महाराष्ट्रामध्ये 2,20,000 शेतकऱ्यांना लाभ दिला गेला होता. हळूहळू त्यामध्ये दुरुस्ती करून करून आता महाराष्ट्रामधील 1,09,000 शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळतो आहे. म्हणजे सुरुवातीला योजना आणून 2,20,00,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला आणि राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून ही संख्या आता निम्म्यावर आणली. कालची माहिती माझ्याकडे आहे, महाराष्ट्रातील फक्त किसान सन्मान योजनेचा लाभ पंतप्रधानांच्या 1,09,00,000 शेतकऱ्यांना मिळतो आहे. ही फसगत आहे, ही धुडफेक आहे, ही शुद्ध बनवाबनवी आहे आणि मतं मिळवण्यासाठी केलेलं हे सोंग आहे. जनतेला प्रलोभन देऊन, जनतेला आश्वासित करून वचनं द्यायची आणि गीत साध्य झालं
तर आपली जुमलेबाजाची भूमिका पुढे आणायची. यातून महाराष्ट्रामधील गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. गुन्हेगारी काही केल्यास राज्य सरकारला अपयश येत आहे आटोक्यात आणण्यासाठी. मुख्यमंत्र्यांकडे गृहखात आहे. मुख्यमंत्र्यांचा धाक जो 2014 मध्ये दिसला 2019 पर्यंत, तो धाक काही आता आम्हाला दिसत नाही. तो धाक कमी झाला का, जी जरब कमी झाली का, असा प्रश्न आता राज्यातील जनतेला पडायला लागला आहे. कारण गुन्हेगारावर कारवाई करताना महायुतीच्या नेत्यांचे हात थोडे थांबल्याचे आम्हाला दिसतात, हात आखडलेले दिसतात. हे बीड प्रकरणावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. बीडचं प्रकरण हेच सांगतंय, जी गुन्हेगारी बीडमध्ये आहे आणि बीडमध्ये मला वाटतं की दाऊद इब्राहिमचा लहान भाऊच बसला आहे आणि त्याला पांघरून घालणारे, त्यांना मदत करणारी. अरे एखाद्या मंत्र्यांशी इतके घनिष्ठ संबंध प्रॉपर्टीपासून तर राजकारणापर्यंत असल्याचे सिद्ध होतं, माहिती पुढे येते, पुरावे येतात, तरी पण त्या मंत्र्याला आरोप होऊन बाजूला केलं जात नाही. हे किती दुर्दैव आहे. त्याला कोण पाठीमागे आहे? त्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री आहेत की त्याच्या पाठीमागे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. कारवाई करू, सोडणार नाही वगैरेच्या गोष्टी ठीक आहे, पण कारवाई होताना दिसत नाही, हे दुर्दैव आहे. मोकाट म्हणजे अजूनही एक आरोपी त्या खुनातील सरपंचाच्या अद्याप गवसला नाही. हे पोलिसांचं अपयश आहे. महाराष्ट्रातली पोलीस कमजोर झाल्याचे लक्षण आहे. जो दरारा धाक महाराष्ट्र पोलिसांचा होता तो राजकीय हस्तक्षेपामुळे कमी होतो काय, हा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. आणि म्हणूनच बीडमध्ये ज्या घटना काही झाल्या, एक केवळ आर पाटलावर शुल्लकचा आरोप होतो, छोटे छोटे बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती है आणि ते राजीनामा देऊन मोकळे होतात. अशोकराव चव्हाण आता आमच्यासोबत नाहीत, पण कुटुंबाला एक फ्लॅट दिला म्हणून त्यांच्यावर कारवाई होते. विलासराव देशमुखाबरोबर एक सिनेनिर्माता असतो म्हणून कारवाई होते आणि त्यांना ते पद सोडावं लागतो आरोप झाल्यावर. अजितदादांना सुद्धा सिंचन खात्यातील भ्रष्टाचारामुळे आरोप झाले आणि त्यांना बाजूला व्हावं लागलं. छगन भुजबळांना तर 2.5 वर्ष जेलात राहावं लागलं आरोप झाल्यामुळे. राजीनामा तर घेतलाच. असे आरोप झालेले ज्यांच्यावर अशा प्रकारचे गंभीर आरोप होतात, ती लोक पद सोडून बाजूला होतात. आणि कोण लागलाय की हा कोणाचा आशीर्वाद आहे एवढे गंभीर खुनासारखे आरोपींना पाठीशी घालण्याचं? आणि मला सांगा, एखाद्या कुटुंबातील अत्यंत सर्वोच्च पदावर बसलेल्याच्या जवळचा माणूस, त्यांचा सहभाग दिसतो आणि तो काय त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही? कालच सीबीआयच्या चौकशीमध्ये वाल्मिकरांनी धमकी दिल्याचं आता काही त्याच्याकडे पुरावे आले आहेत. यावरून हे स्पष्ट होत आहे की लोकांना गृहीत धरल्या जात आहे. 4 दिवस ओरडतील, मग शांत बसतील. आम्ही सत्तेचा, आमच्याकडे मोठा संख्याबळ आहे, आमचं कोण काय वाकडं करू शकतं, अशा प्रकारची गुरमी जर सत्ताधाऱ्यांच्या अंगात आली तर गुन्हेगारी वाढणारच, गुन्हेगारी कमी होऊ शकत नाही. हे बीड प्रकरणावर लक्षात आलेलं आहे. त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये महिलावरील अत्याचारांच्या प्रकरणामध्ये वाढ होत चालली. विशेष करून लहान मुलींच्या अत्याचारामध्ये प्रचंड वाढ होत आहे. मला कळत नाही, कायदे केलेत तरी पण गुन्हेगारावर धाक का नाही? काल परवाच ठाणे जिल्ह्यातील कल्याणची घटना काय दर्शवते? अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि तिचा खून. हे सगळं जे पाहताना महाराष्ट्रात मला वाटतं आपसातील सत्तेच्या साटमारीमुळे
आपसातील अंतर्गत कलहामुळे महाराष्ट्र आता उद्या योग्य दिशेने जात नाही असं आता दिसतंय. चंद्रपूर जिल्ह्यात तर आनंदच आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना तुम्ही दत्तक घ्या म्हटलं. मी चंद्रपूर जिल्ह्याचा वाली नाही असंही म्हटलं. मी सत्तेमध्ये कोणीतरी वाली असायला लागतं. वाल्या नसावा, वाली असावा. आजकाल वाल्या खूप चाललेला आहे. त्यामुळे आम्ही वाली मागितला, वाल्या मागितला नाही. हे जे काही जिल्हा आता वाऱ्यावर सोडल्याची परिस्थितीच निर्माण झाली. एवढा मोठा जिल्हा औद्योगिक दृष्ट्या इकडे प्रचंड आता उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये येऊ घातले. आयरन ओव्हरचे आता 9 प्रकल्प नव्यानं सुरू होत आहेत. प्रदूषणाचा मोठा प्रश्न आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी होत आहे. वन्यप्राण्यावर रोज वाघांचा मृत्यू होत आहे. आणि विशेष म्हणजे या जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे इथे सांगितलं पाहिजे की एकूण विकासाला दृष्टी देणारं विजन ठेवून काम करण्यासाठी कुठेही प्रयत्न होताना दिसत नाही. याचं 2-3 उदाहरण आपल्या पुढे नक्की मला जिल्ह्याच्या संदर्भात म्हणता येईल. गुन्हेगारीमध्ये आका बदलतात, तसं राजकारणात नेताही बदलतात. आता गुन्हेगारीमध्ये आका कधी कधी बदलतात. आका कमजोर पडला, वाचवण्यामध्ये असमर्थ ठरला की तो बदलतो. राजकारणामध्ये सुद्धा आता तशी परिस्थिती जिल्ह्यामध्ये आहे, मला दिसते. ती आका बदलण्याची, आकाबरोबर न पटण्याची वगैरे स्थिती आता जिल्ह्यात. आनंद आहे. आमच्याकडेच बोट दाखवत होते काँग्रेसमध्ये. आता आम्ही त्यांना म्हणतो की नांदा सौख्य भरे. केवळ आमच्याकडे बोट दाखवत होते की आमच्यामध्ये भांडणं आहे, हे आहेत. आम्ही ओळखला आहोत. जरा आम्ही बोलून मोकळे होऊन जातो, पोटात ठेवत नाही. काही लोक पोटात इतकं शिजवतात की पोटातल्या पोटात पोट सडून जातं, पण ते दिसत नाही. आता पोट सडल्यावर मात्र कळतं. पोटामध्ये जे काही इतकं पचवल्यावर आम्ही आपला देऊन घेऊन आमच्यात लोकशाही आम्ही मानतो. त्यामुळं ह्या पक्षातील त्याच्यावर बोलायचा मला अधिकार नाही. पण मी एवढंच सांगितलं की मला 2-3 गोष्टी मी यासाठी म्हटलं. तुम्ही बघत आला असाल की जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं आपण एकूण मिळालेली रक्कम काढा आणि आपला जिल्हा कुठे आहेस म्हणून. शासकीय जागेवर बोगस नोंदणी करून पीक विमा जिल्ह्यामध्ये दिले जातात. आपला जिल्हा पीक विमा मिळण्यामध्ये सगळ्यात शेवटचा आहे. हे दुर्दैव आहे आपलं. याचा अर्थ काय? कुणाकडे लक्ष आहे? प्रचंड नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं. सोयाबीनचा शेतकरी अतिवृष्टीमुळे उतारी 4 क्विंटल 5 क्विंटलवर होती. आत्ता शेतकरी सांगतात. कापसाचं उत्पन्नात घट झाली, त्याला MSP प्रमाणे भाव मिळत नाही. 3,900 ते 4,300 पर्यंत आत्ता सोयाबीनला यावेळेस शेतकऱ्यांनी विकलं. कापूस नंतरच्या काळामध्ये 7-7,500 हजारापर्यंत गेला, पण 5,500 हजारापर्यंत निम्मा कापूस विकला गेला. शेतकरी याच्यातून कसा बाहेर पडेल? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा की उद्योग येत आहेत. उद्योगात मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येत असताना त्या उद्योगामध्ये स्थानिकांच्या संदर्भात भूमिका मला गेल्या 10 वर्षात काहीच दिसत नाही. स्थानिक भूमिपुत्र कुठे आहे? स्थानिक तरुण कुठे आहे?
इतका मान्य मन वाटेल त्याप्रमाणे हे उद्योग उभे झाल्यानंतर तिथे बाहेरच्या लोकांचा भरणा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. स्थानिकांना डावलल्या जात आहे. ही इच्छाशक्ती खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांची हवी, पण त्यामध्येही फार काही 10 वर्षामध्ये मला लक्ष देताना दिसलं नाही. आणि तिसरा महत्त्वाचा विषय, या जिल्ह्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आपण त्याला मानू, की गेल्या 10 वर्षामध्ये एक गोशीखुर्द प्रकल्पामध्ये सोडलं तर इतर कुठल्याही मोठ्या सिंचन प्रकल्पामध्ये आम्हाला निधी मिळाला नाही. ते प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी जो जिव्हाळ्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, मोठ्या प्रमाणात त्या प्रकल्पाला निधी उपलब्ध होत नाही. आम्ही जलसंधारणाची वगैरे बंधाऱ्याची कामं करू, ही रब्बी पिकापुरतीची मर्यादा आहे, म्हणजे ते त्याचं पाणी साठवण होतं. पण बारमाही सिंचनासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजेत, जे प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजेत, ते कुठल्याही प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात निधी नाही. हे महत्त्वाचे प्रश्न आपण, ठीक आहे, इमारती, बिल्डिंगा, आपण हे सगळ्या काही गोष्टी करू, परंतु चंद्रपूर शहरातील मुख्य रस्ते आपण पाहिलेत तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या वेळेस तिकडे खड्डे बुजवावे लागतात. महानगरपालिकेच्या मुख्य रस्त्यावरून प्रवेशद्वारातून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर शहराची ओळख जिथे निर्माण होते तिथे त्या खड्ड्यातून हे दुर्दैवानं म्हणावं लागतं. तर मग विकासाला आपण किती गंभीर आहोत विकासाच्या संदर्भात, हा खरा प्रश्न आहे. या सगळ्यासाठी आम्ही बघतो आहोत की मंत्र्यांची खतखत, बंगल्यांसाठी भांडण, त्याच्या पलीकडे जाऊन आता कॅबिनसाठी भांडण सुरू आहे. अख्खा मंत्रालय तोडला जात आहे. मंत्रालय पूर्ण नवीन कॅबिन बनवायसाठी पाय द्यायला जागा नाही मंत्रालयात. इतकी बिकट अवस्था आहे. कोणीतरी म्हणे लंडनला जाऊन आले आणि तिथले कॅबिन पाहून आलेत एक मंत्री, आणि त्याला तसेच लंडनसारखी कॅबिन बनवायची आहे भारतामध्ये. तर त्याने तो अट्टहास करून ते फोडतोड चालू केलेली आहे. अख्खा मंत्रालय त्याचे होय. खात्यामध्ये प्रचंड खात्यावरून मारामारी झाली. आता काही खाते तर असे आहेत की बिचाऱ्यांना ते खातंही बघू शकत नाहीत. ही परिस्थिती निर्माण केली. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये विषय विकासाचे आलेत की मात्र आम्ही नितेश राणे नावाच्या व्यक्तीला पुढे करतो आणि तो हिंदुत्वाचा बँड वाजवतो आणि विकासाचे मुद्दे बाजूला जातात. ही पद्धतशीर प्लॅनिंग राज्य सरकारकडून सुरू आहे. काल परवा मी त्यांचं एक स्टेटमेंट ऐकलं नितेशजींचं की कोकणातील 56 जागावर वक्फ बोर्डाने दावा केला मंदिरावर. मी माहिती घेतली, असा कुठलाही दावा वक्फ बोर्डाचा नाही. मी माहिती घेतली मुद्दा, त्यांच्या मी सीओना फोन केला आणि सगळी माहिती घेतली की म्हटलं नेमकं काय आहे. तर असा कुठलाही दावा त्यांनी केला नाही. म्हणजेच काय की तुम्ही महागाई वाढवून टाका, लोकांना छळा, लोकांचं लूट करा, लोकांची टॅक्सेस वाढवा, आणि ज्या वेळेस तुम्ही उभे व्हाल त्यावेळेस आम्ही तुम्हाला हिंदुत्व सांगू आणि त्या महागाईवर पडदा टाकू, लोकांच्या अत्याचारावर पडदा टाकू, गुन्हेगारीवर पडदा टाकू. हे सर्व प्रश्न अनुत्तरित ठेवू आणि हिंदुत्वाचा बॅन वाजवू. हेच सगळं आता चाललेलं आहे. हिंदुत्वाच्या प्रश्नापुढे हिंदुत्व किंवा सनातन धर्म तिचा पुढे अपमान करत असेल तर त्यावर बोललं पाहिजे. पण विनाकारण आपणच तो मुद्दा आणायचा आणि मूलभूत विषय बाजूला करायचे, हे सगळं राज्यात सुरू आहे. पुढे काय होणार आहे हे कळेल. सध्या एक उपमुख्यमंत्री कोमात गेल्यासारखे दिसतात, दुसरे उपमुख्यमंत्री थोडे कोमातून बाहेर आल्यासारखे दिसतात.
आणि एकच मुख्यमंत्री महाराष्ट्रात सर्व जिल्ह्याचे पालकत्व घेऊन फिरताना दिसतात. त्यामुळे एकाच खांद्यावर महाराष्ट्राचा धूर आम्हाला दिसतो. तर पुढे महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जाईल हे आम्ही बघू आणि जनतेसाठी लढू हा विश्वास आम्हाला आहे. काय तुम्हाला प्रश्न विचारायचा ना विचार. त्यांच्या 2 बैठकामध्ये ही चर्चा झाल्याची माहिती आमच्याकडे आहे. मुळात महाविकास आघाडी म्हणून लढण्यासाठी आम्ही पण आमच्या कार्यकर्त्यांचं मत घेऊ. वर्षाताई थोडे बाहेर गेल्या होत्या, बिझी होत्या. त्या उद्याला येत आहेत परत, आमच्या मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा, आणि त्यांच्याबरोबर आमची चर्चा आम्ही करणार आहोत. चर्चा करून त्यांची भूमिका काय, आपली आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय हे ठरवू. शेवट इंडिया आघाडी म्हणून आमचं अलायन्स होतं, महाविकास आघाडी म्हणून अलायन्स होतं. कॉर्पोरेशनपर्यंत ते अलायन्स असावं की नसावं हे स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्वाने तो निर्णय घ्यायचा आहे. अशा प्रकारचे निर्देश हायकमांडचे आम्हाला आहेत. असं आहे ज्यांच्याकडे भरपूर खायला आहे त्याला खाता येत नाही. आता खाता येत नाही म्हणजे त्यांना एवढं सत्ता देऊन ते पचवता येत नाही. खाता येतं पण पचवता येत नाही. आता आमच्याकडे काहीच नाही आहे, आमची उजाड जमीन आहे. त्यामुळं आता जास्त मेहनत करण्याची आवश्यकता आहे. तर प्रत्येकाला वाटतं की त्या धुऱ्यावरून किंवा शेतीवरून आम्हाला वाद फार करायची गरज नाही. आता कसायची गरज आहे. खतखत आमच्या 3ही पक्षातली तुम्हाला जाणवत असेल तर ती जाणवण्याचं काही कारण नाही. कारण स्थानिक विधानसभेच्या निवडणुका तर संपल्या. स्थानिक निवडणुकामध्ये बरेच ठिकाणी कार्यकर्त्यांचं मत वेगळं आहे. आता चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्याबरोबर चर्चा केली की काय करायला पाहिजे. त्यांचा स्पष्ट नकार आहे की इथे अलायन्स करण्यात काही अर्थ नाही, असं मत आहे. शेवट जर निर्णय मग आमच्या प्रभारींनी सांगितलं, उद्या होणारा प्रदेशाध्यक्ष आहे त्याचं काही वेगळं मत असेल आणि हायकमांडवरून काही करून निर्देश आलेच तर तो निर्णय बदलला जाऊ शकतो, तिथे होऊ शकतं अलायन्स. पण आज तरी असं वाटतं की चंद्रपुरात महानगरपालिकेमध्ये आघाडी करण्याची गरज नाही किंवा जिल्हा परिषदामध्ये करण्याची गरज नाही असं अनेकांचं मत आहे. तसं मत वेगळ्या ठिकाणी होऊ शकतं. हे काय अंतिम नाही. पण तुम्ही जे खतखत आमच्यामध्ये म्हणताय, आम्ही तर आता उजाड राणाचे पाटील आहोत, आम्हाला काय फरक पडणार त्यात. पण ज्यांना झाडं जगवायची आहेत तिथं भांडणं झाली की लावलेलं झाड सुकेल ना. चिंता त्यांना आहे, आम्हाला नाही. कुठल्या आर्थिक फसवणुकीच्या टोरेंच्या प्रकरणात काय झालं, सत्तेमध्ये आल्यानंतर पोलीस आणि प्रशासन, तुम्हाला माहिती आहे आता प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे. भ्रष्टाचाराचा कळस सामान्य माणसाची कामच होत नाही. सामान्य माणूस 15 दिवस फिरत असतो, चक्रा मारतो, तरी त्या माणसाच्या साध्या एका अर्ज दिलेला अर्ज पुढच्या टेबलवर जात नाही. तर तक्रारीची दखल घेणार कोण. ते जे प्रकरण आहे त्यावेळेस जर लक्षात आणलं दिलं असतं आणि त्यावेळेस जर चौकशी झाली असती तर एवढं मोठं घबाड झालंच नसतं. पण ते दुर्लक्षपणा सगळीकडेच चाललेला आहे. मी तुम्हाला आत्ता काही करप्शनवर बोलणार नाही, पण आत्ता जे काही प्रकरणं मागच्या काळात 2.5 वर्षात झाले, तो एस टी महामंडळाच्या घोटाळ्यापासून तर तुमच्या नोकर भरतीच्या पासून तर ॲम्ब्युलन्स घोटाळ्यापर्यंत, ही आत्ता माझ्याकडे तर आरोग्य विभागाची इतकी गंभीर गोष्ट आलेली आहे की 1200 कोटी रुपयाची औषधं जी घेतलीच नाहीत, ती पोहोचलीच नाहीत, पण त्याची बिलं पण दिली गेली, अशी एक तक्रार आली आहे महाराष्ट्रामध्ये. आम्ही त्याची चौकशी करतो की नेमकं काय आहे ते प्रकरण. अशा अनेक गंभीर घटना होत आहेत, पण त्याकडे
पुढच्या काळामध्ये आम्ही सगळी माहिती घेऊन पुढे येऊ. असं आहे, आरोप करणाऱ्यांनी आरोप सिद्धही केले पाहिजे. आरोप करणाऱ्यांनी करावेत. आता जर या नोकर भरतीमध्ये कुठे काय आढळलं, कारण ही नोकर भरती जी करते कंपनी, आमची बँक, आम्ही सगळे विरोधात आहोत आणि याला कोर्टाने परमिशन दिलेली आहे. मध्यंतरी आरक्षणाचा विषय आला. 2014 चंद्रकांत पाटील असताना 2016 2/12/2016 अभिप्रायाचं जे विधी आणि न्याय विभागाचं मत आहे, सरकारचं भागभांडवल नसेल तिथे आरक्षण लागू नाही, असा निर्णय लॉ अँड ज्युडिशरीचं मत घेऊन सहकार विभागाने 2/12/2016 दिला. त्यानंतर बँकेने वारंवार पत्रव्यवहार केला. 18/9/21 पत्रानुसार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्राचे पुणे या बँकेला आरक्षण लागू होईल काय याबाबत जे मार्गदर्शन मागितलं गेलं, त्यामध्ये ज्या सरकारचं भागभांडवल नाही त्या ठिकाणी आरक्षण लागू होत नाही. हा निर्णय तत्कालीन, म्हणजे आत्ताच्याच तत्कालीन मंत्री, पण आत्ताच्याच सरकारने तो निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे अर्धवट माहितीच्या अधिकाऱ्यांनी नवीन आलेल्या लोकप्रतिनिधींनी अधिकचं बोलून स्वतःची फसगत करू नये. लोकशाही आहे आमच्याकडे. त्या संदर्भात पृथ्वीराज बाबांनी खुलासा केलेला आहे. त्यांनी त्यांचं मत नोंदवलं आहे की आघाडी झाली असती आणि आघाडीमध्ये काँग्रेस आणि सर्व एकत्र मिळून लढले असते तर विजय आपल्याला त्या ठिकाणी मोठा मिळाला असता, असं त्यांचं मत होतं. त्यांनी त्यामध्ये असंही म्हटलं की काँग्रेसची स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे. त्यामुळे काँग्रेसनी ज्या वेळेस, आता एक उदाहरण आहे की पंजाबमध्ये आम्ही आघाडीचा निर्णय घेतला करायचं, त्यावेळेस आप पार्टीने नकार दिला होता. हरियाणामध्ये आप पार्टीमुळे आमचं सरकार गेलं. पंजाबमध्ये त्यांचं सरकार आलं, त्यांनी नकार दिला. हे गोष्टी प्रादेशिक पातळीवर होत असतात. पण बाबांचं म्हणणं मला वाटतं की त्या पद्धतीचं नव्हतं. त्यांनी त्याचा खुलासा केलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आघाडी व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही, परंतु काँग्रेस तिथे भक्कम उभी आहे हेही त्या ठिकाणी मानलं. त्यामुळे तो विषय आता फार काही महत्त्वाचा वाटत नाही. असं आहे, चर्चा माझ्याकडे बघून होत असेल तर माझी जनमानसामध्ये जी काही आता प्रतिमा आहे, आता भाजपमध्ये मी मगानी त्याचं उत्तर स्टेटमेंट दिलं आहे की एका वाराची जागा दुसरा वार बरोबर घेतला आहे आणि आमचे मुख्यमंत्री महोदय हुशार आहेत. त्यांनी दुसऱ्या वाराला बाजूला खुर्ची बरोबर ठेवली आहे. त्याचं उत्तर मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता माझा भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांनी काही म्हटलं, गमतीनं म्हटलं की तुम्ही या, त्यामुळे त्यात तथ्य नाही. मी जायचं असतं तर निवडणुकीच्या पूर्वी गेलो असतो. मला जर त्यावेळेसही त्या काही लोकांची मागणी होती. मी आता अकेले भी लड़ने में मजा है यार, ऐसा है. शेर तो बहुत होते हैं, पर अपने अपने जंगल में अपनी दादागिरी के साथ में रहने वाला शेर की मजा कुछ और होती है. आम्हाला आता तुम्ही आता ते पुढे ते हरणाचं कळप झालेलं आहे. वाघ कमी होत आहेत तिथे, सगळे वाघ बाहेर पडत आहेत, बाहेर काढल्या जात आहे. त्यामुळे हरणांच्या कळपामध्ये आयती शिकार करण्यासाठी जाऊ नका. आम्हाला शिकार किंवा हरणांचं म्हणण्यापेक्षा आता फार कोलेही खूप घुसलेत आणि त्या कोल्यांच्या कळपामध्ये आम्हाला नेऊ नका.
आम्हाला वाघासारखं जगू द्या, आम्ही आहे काय, इतके वर्ष झाले, 32 वर्षाची आमदारकी होते, आता पुढे काय पाहिजे आयुष्यात, पाहिजे ते आप लढेंगे, दिन एक दिन होगा हमारा, टाइगर अभी जिंदा है, ये देखकर हम खाते। हायकमांडकडे काय चर्चा आहे, ह्या चर्चा मी तुमच्यासारख्या पत्रकारांच्याकडूनच बातम्या ऐकतो की मी प्रदेशाध्यक्ष होणार आहे, असे हायकमांड निर्णय घेईल। आता अपयश काय, आम्ही निवडणुका हरलोच, आता यापेक्षा पुन्हा काय यश आणि अपयशावर चर्चा करायची। सुरजागड त्या एकही ठिकाणी नाही, त्यांच्या म्हणण्यात तथ्य मला यासाठी वाटतं, तिथल्या उमेदवारांनी पण माहिती मागवली, एकही ठिकाणी व्हिडिओ कॅमेऱ्याची सोय नव्हती। खरं तर त्याचे पुरावे गोळा करावेत हे निवडणूक आयोगाचे निर्देश आहे, एकही ठिकाणी व्यवस्था नव्हती। याचा अर्थ स्पष्ट आहे की तिथे काही ना काही गडबड झाली, हे जितेंद्र आव्हाडांच्याकडे काही पुरावा असेल, माहिती असेल, म्हणून त्यांनी ते बोललं चाललं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।